विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अध्यापनाच्या बाबतीत जी नवनवीन तंत्र विकसित झाली आहेत त्यापैकी एका तंत्राची माहिती आज आपण इथे करून घेणार आहोत. अध्यापन ही प्रक्रिया वरवर पाहता साधी सरळ वाटते. शिक्षक बोलतात आणि विद्यार्थी ऐकतात असं त्याचं प्राथमिक स्वरूप असतं. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या वर्तनांच्या नोंदी केल्या असता असं लक्षात येतं की एखाद्या तासिकेला बाह्य किंवा व्यक्त वर्तनांच्या नोंदी ह्या 10,000हून अधिक असू शकतात. तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मनातली ही जी प्रक्रिया आहे ती कितीतरी पटीने जास्त असते. यावरून त्याची क्लिष्टता तुमच्या लक्षात आली असेलच. ह्या क्लिष्टतेच्या आणि गुंतागुंतीच्या संदर्भात शिक्षकाला आपलं कार्य करण्यासाठी स्वतःची अशी काही खास कौशल्य आत्मसात करावी लागतात. एखाद्या व्यक्तीकडे या कौशल्यांपैकी काही कौशल्य असूही शकतील, पण त्याच वेळी शिकवण्यात त्याच्या काही चुकाही होऊ शकतात. शिवाय काही कौशल्य त्याला माहीत नसल्यामुळे त्यांचा पूर्णतः अभाव त्याच्या शिकवण्यात दिसून येतो. म्हणून शिक्षकांना शिकवण्यापूर्वी ही कौशल्य आत्मसात करायला हवीत. शिक्षक प्रशिक्षणामध्ये अध्यापन कौशल्य आत्मसात व्हायला मदत होण्यासाठी एक खास तंत्र वापरलं जातं. त्याला सूक्ष्म अध्यापन तंत्र असं म्हणतात. ह्या तंत्रामध्ये प्रत्यक्ष अध्यापन केलं जात नाही. अध्यापनाचं एक एक कौशल्य, मर्यादित विद्यार्थी संख्या, छोटासा घटक, कमीत कमी कालावधी अशा सूक्ष्मरूप परिस्थितीत जास्तीत जास्त सराव केला जातो. सूक्ष्म अध्यापन या तंत्राची काही खास वैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थी संख्या, पाठ्यांश काल या संदर्भात अध्यापन परिस्थितीचं सूक्ष्मीकरण केलेलं असतं. एका वेळी एकच अध्यापन कौशल्य शिकवण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. घेतलेल्या पाठावर त्वरित चर्चा होण्याची सोय असते. प्रत्यक्ष हे कौशल्य कसं घेतलं जातं ह्याच्या काही निश्चित पायऱ्या आहेत. अध्यापन कौशल्याचं तात्विक स्पष्टीकरण, अध्यापन कौशल्य आदर्श नमुना सादरीकरण, सूक्ष्म पाठाचं नियोजन, सूक्ष्म पाठाचं अध्यापन, सूक्ष्म पाठावर प्रत्याभरण आणि चर्चा, सूक्ष्म पाठाचं पुनर्नियोजन, पाठाचं पुनरअध्यापन आणि पाठावर पुनर्प्रत्याभरण आणि चर्चा. प्रत्येक कौशल्य आत्मसात करताना प्रथमतः त्या कौशल्याची तात्विक माहिती देण्यात येते. त्यानंतर त्याचा एक आदर्श पाठ दाखवला जातो. ह्या दोन्हींच्या आधारे छात्र अध्यापक सूक्ष्म पाठाचं नियोजन करतो. त्यानुसार तो सूक्ष्मरूप परिस्थितीत अध्यापन करतो. त्या अध्यापनातील उणीवांवर चर्चा होऊन त्यांच्या सरावाच्या संदर्भात त्याला त्याचे गुणदोष कळतात. त्यानुसार तो पाठटाचणात सुधारणा करतो. मग पुनरअध्यापन, पुन्हा चर्चा असं हे सूक्ष्म अध्यापनाचं चक्र असतं. यावेळी एकच एक कौशल्याचा सराव संपूर्ण पाठात घेतल्यामुळे तो पाठ कृत्रिम वाटतो, पण ते विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी ते आवश्यकही असतं. या तंत्रात आदर्श नमुन्याला फार महत्त्व असतं. आपण जेव्हा कौशल्य शिकतो तेव्हा त्याची काही मॉडेल्स पाहणं अत्यावश्यक ठरतं. सर्व शिक्षकांना उपयुक्त होईल असा एक आदर्श अध्यापनाचा नमुना आपण आता पाहूया. तुम्ही त्याचं निरीक्षण करा. अध्यापन कोणत्याही विषयाचं असो, प्रत्येक शिक्षकाला आपल्या अध्यापनामध्ये फलकाचा उपयोग करावाच लागतो. म्हणूनच सज्जता प्रवर्तन असो किंवा दृक साहित्याचा वापर करणं असो किंवा केवळ कथन स्पष्टीकरण असो, या सगळ्यांसाठी फलक हा हवा असतोच. म्हणूनच फलकाला शिक्षकाचा मित्र म्हणतात. आता मित्राची वैशिष्ट्ये तरी कोणती? जो निरपेक्ष बुद्धीनं साह्य करतो, आपण मागितलं तेव्हा तो साह्य द्यायला हजर असतो आणि त्यापासनं काहीही अपेक्षा तो ठेवत नाही. मला असं वाटतं ही तिन्ही वैशिष्ट्ये फलकाला तंतोतंत लागू पडतात. शिक्षकाला हवा असेल तेव्हा तो उपलब्ध असतो. शिक्षक जे काही त्यावर लिहेल त्याबद्दल त्याची कोणतीही कुरकुर नसते. हां, आता शिक्षकानंच खडूची कुरकुर केली तर गोष्ट वेगळी, पण फळ्याची कुठलीही कुरकुर नसते. म्हणूनच फळ्याला शिक्षकाचा मित्र म्हणतात. आता फलकलेखन करायचं तर उत्तम फलकलेखन कशाला म्हणतात, त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे या गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. फलकलेखन या कौशल्याचे आवश्यक घटक: 1. प्राथमिक नोंदी. 2. आकृत्यांचा योग्य उपयोग.
3. अवधान कृत्यांचा समावेश. 4. भौमितिक साधनांचा आवश्यक तेथे वापर. 5. नवीन शब्द व प्रतिसाद नोंदी. 6. उतरून घेण्यासंबंधीची खात्री. याबरोबरच फलकाचा उपयोग करताना काही मुद्दे आपल्याला विचारात घ्यावे लागतात. फलकाचा नियोजनबद्ध वापर, लिहिण्याचा योग्य वेग, अक्षर आकृत्यांचे योग्य रेखाटन, खडूचा आवाज न करणे, फलक लेखन करताना योग्य पद्धतीने उभं राहणे आणि फलकाचा निर्दोष वापर. याबरोबरच लेखनासंबंधी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. लेखनामध्ये शब्दांमध्ये योग्य अंतर, सरळ लेखन, समांतर लेखन, वाचनीय लेखन आणि शुद्ध लेखन. या सर्व कृतींचा प्रत्यक्ष अध्यापनामध्ये कसा उपयोग होतो ते आता आपण एका पाठामध्ये बघणार आहोत. एक परिणामकारक शिक्षक फळ्याचा वापर कसा करतो, फलकावर रेखाटन कसे करतो, फलक लेखन करताना कोणकोणती काळजी घेतो, हे सर्व आपण या पाठामध्ये बघणार आहोत. तेव्हा तुम्हीही या पाठाचं काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे. चला तर पाहूया फलक लेखन कौशल्याचा एक पाठ. दिसतंय का मी लिहिलेलं तुम्हाला? थोडं चमकतंय मॅडम. हां बरं, हा पडदा ओढून घ्या जरा. आता बरोबर झालं? अच्छा. बघा, मागच्या तासाला आपण त्रिकोणाचे प्रकार शिकलो होतो. आहेत का लक्षात तुमच्या? कोण सांगतं पहिला प्रकार मला? समभुज त्रिकोण. एकदम बरोबर. दुसरा? दुसरा मी सांगू? समद्विभुज त्रिकोण. एकदम छान. विषमभुज त्रिकोण. चौथा? काटकोन त्रिकोण. मी लिहिते, तुम्ही लक्ष द्या. हे चारी प्रकार आपण मागच्या तासाला शिकलो होतो. आज आपण यातल्या समभुज त्रिकोणाची गुणवैशिष्ट्ये म्हणजेच त्याचे गुणधर्म जे आहेत ते अभ्यासणार आहोत. समभुज त्रिकोणाचे गुणधर्म बघण्यासाठी मी आता फळ्यावरती एक आकृती काढते. तुम्ही पण समभुज त्रिकोणाची आकृती काढा आणि मग नंतर त्याचे गुणधर्म आपण शोधूया. ही आकृती काढली आपण, त्याला नावं देऊया. अ ब हा पाया आहे आणि क हा त्याचा शिरोबिंदू आहे. तुम्ही काढलीत तुमची आकृती? अच्छा, इथे पाया आणि इथे शिरोबिंदू. बरोबर. समभुज त्रिकोणाचा जो पहिला गुणधर्म आहे तो त्याच्या नावातच सामावलेला आहे. याचा अर्थ असा आहे की ह्या ज्या भुजा आहेत, भुजा अ ब, भुजा ब क, भुजा अ क, ह्या तिन्हीही समान आहेत असं ह्या नावावरून कळतं. आपण आता प्रत्यक्ष मोजूया. तू ये इथे. आता
हा ब वर ठेव आणि क वर ठेव. बरोबर आहे का? हा आता इथे अ वर. हा बरोबर आहे. हा आता हा तीन पण आपण मोजूया किती आहेत त्या. हा पट्टीवर आपण मोजू. बघ मी मोजते, तू बघ बरोबर आहेत का. हे बघ ह्या 40 आहेत. हा बस तू. अ ब बाजू 40 सेंटीमीटर आणि क ब बाजू 40 सेंटीमीटर. यावरून समभुज त्रिकोणाचा पहिला कोणता गुणधर्म तुम्हाला सांगता येतो? कोण सांगतं? समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात. मी नोंदवते इथे. ह्या समभुज त्रिकोणाचा जो दुसरा गुणधर्म आहे तो कोणाच्या संदर्भात आहे आणि कोणाच्या संदर्भातला गुणधर्म जेव्हा आपल्याला शोधायचा असतो तेव्हा आपल्याला कोनमापकानं त्याचे कोन मोजावे लागतात. मी कोन मोजते, तुमच्याकडे आकृती आहे, तुम्ही पण कोन मोजा बरं तुमच्या आकृतीचे. मी तिन्ही कोन मोजले. प्रत्येक कोन 60-60 अंशाचा आलेला आहे. आपण इथे त्याची नोंद करू. अ बरोबर 60 अंश, ब बरोबर 60 अंश, क बरोबर 60 अंश. समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन 60 अंशाचा असतो असा याचा दुसरा गुणधर्म आपल्याला सांगता येईल. दुसरा गुणधर्म बघितला. आता आपण तिसऱ्या गुणधर्माकडे जाऊ. आता आपण ह्या बिंदूवरून क बिंदूवरून अब या पायावरती लंब टाकूया. हा जो लंब काढलेला आहे ह्या बिंदूला आपण आता ड हे नाव देऊ. आता आपण माप घेऊया. अ ड आणि ड ब हा जो पाया आहे याचे दोन समान भाग झालेले आहेत 20 सेंटीमीटर. तिसरा गुणधर्म आपल्याला काय सांगता येतो? कोण सांगतं? कोणत्याही बिंदूतून समोरच्या बाजूवर लंब टाकला की समान दोन भाग होतात. बरोबर आहे. यातल्या ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्या आपण अधोरेखित करूया. बघा, बाजू समान, नंतर कोन 60 अंशाचा, लंब टाकला असता दोन समान भाग. जे अधोरेखन झालेलं आहे ते विचारात घेऊन समभुज त्रिकोणाची व्याख्या आपल्याला करता येईल. मी हे पुसते, व्याख्या लिहून देते, तुम्ही ती तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची. बघा, मी व्याख्या लिहिलेली आहे. तुम्ही पण सर्वजणांनी ती लिहून घेतली असेल. बघू बरं लिहिली का बरोबर. आत्ताच आपण फलकलेखन या कौशल्याचा पाठ पाहिला आणि हा पाठ घेतला होता डॉक्टर नलिनी पिचड यांनी. तर डॉक्टर पिचड, आपण फलकलेखनाच्या संदर्भामध्ये सुरुवातीपासून आपण कोणती काळजी घेतली हे जरा आम्हाला सांगाल? हो सर, जेव्हा पाठाला सुरुवात करतो आपण तेव्हा फळा महत्त्वाचा असतो. त्यामुळे फळा विद्यार्थ्यांना दिसतो का, दिसत असेल तर त्याच्यावरची अक्षरं त्यांना व्यवस्थित दिसतात का किंवा चमकतो का हे बघावं लागतं. जर चमकत असेल किंवा फळा नीट दिसत नसेल तर त्याच्यावर उपाय योजावा लागतो. मी सुद्धा जेव्हा पाठ घेतला तेव्हा वर्गात गेल्या गेल्या विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्हाला फळ्यावरचं दिसतं का, चमकतं का, आणि असा काही त्रास होत असेल तर मी तसा उपाय पण योजलेला आहे. तुम्ही त्याची खात्री केली आणि मग फलकलेखन करायला सुरुवात केली. पण फलकलेखन करताना नाही, तुम्ही प्रत्येक शब्दाची नोंद त्या फलकावर करत गेलात, तर ती कशासाठी? म्हणजे
त्यामुळे काय होतं सर, मुलांचं लक्ष एक तर फळ्याकडे जातं, आपण काय शिकतो तिकडे ते लक्ष देतात, मुलं सजग होतात आणि काय शिकायचं आहे इकडे ते विशेष लक्ष देतात. समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन 60 अंशाचा असतो असा याचा दुसरा गुणधर्म आपल्याला सांगता येईल. समभुज त्रिकोण. एकदम बरोबर. दुसरा दुसरा मी सांगू समद्विभुज त्रिकोण. एकदम छान. विषमभुज त्रिकोण. चौथा काटकोन त्रिकोण. मी लिहिते, तुम्ही लक्ष द्या. पण मला वाटतं हे शब्द लिहिताना सुद्धा यांनी काही खास काळजी घेतलेली आहे. एक म्हणजे खडूचा आवाज होणार नाही. प्रत्येक शब्द हा सरळ, समांतर, 2 शब्दात योग्य अंतर, शुद्ध लेखन, या सगळ्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. ही जी काळजी त्यांनी घेतली ती सर्वच शिक्षकांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं. आता फळ्यावर लिहित असताना तुम्ही फळ्याजवळ ज्या उभ्या राहत होतात, म्हणजे फलक लेखन करताना उभं राहण्याची जी पद्धती आहे तिलाही मला असं वाटतं जरा महत्व आहे काय? बरोबर आहे सर. फलकावर लिहित असताना नेहमी तिरपं उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही जे काही लिहिता ते विद्यार्थ्यांना दिसतं आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ आपल्याला टाळता येतो. म्हणून मला वाटतं ही जी काळजी आहे ती आपण घ्यायला हवी. फलकाच्या नियोजनाबाबत सांगायचं झालं तर फळ्याचा वापर हा नेहमी नियोजनपूर्वक केला पाहिजे. कुठे काय लिहायचं आहे हे आपण आधीच ठरवलं पाहिजे. मग तो मुद्दा असेल, आकृती असेल किंवा आणखी काही लिहायचं असेल तर ते त्याच्या जागा जर ठरलेल्या असल्या तर फळ्याचा योग्य प्रकारे आपल्याला वापर करता येतो. जर अशा जागा आपण ठरवल्या नाहीत तर फळा आपल्याला लिहिताना पुरत नाही. लिहायचं पुसायचं, लिहायचं पुसायचं असा प्रकार चालू होतो. हो, पण मला आणखीन एक महत्वाची गोष्ट आढळली की फळा पुसताना नेहमी तुम्ही तो असा उभा पुसलेला आहे. हो हो सर, त्याचं कसं असतं, फळा उभा पुसल्यामुळे म्हणजे वरून खाली पुसल्यामुळे फळ्याची जी धूळ आहे, ती खडूची जी धूळ आहे ती सरळ खाली पडते जमिनीवर, ती अशी अंगावर उडत नाही. तुम्ही असा आडवा तिडवा असा काहीतरी पुसला ना तर सगळी ती धूळ आपल्या अंगावर उडण्याची शक्यता असते. म्हणून या शास्त्रीय कारणाकरिता फळा नेहमी वरतून खाली असं पुसणंच केव्हाही चांगलं असतं. मॅडम, तुम्ही जे काही लेखन करत होतात, आता तुमचा पाठ तर भूमितीचाच होतात, त्यामुळे भूमितीमध्ये काही साधनं वापरणं आवश्यकच आहे. पण समजा ही साधनं न वापरता तुम्ही त्रिकोण काढला असता किंवा रेषा मारल्या असत्या तर काय बिघडलं असतं? सर, तशाही आकृती आपल्याला काढता येतात. पण भूमितीचा पाठ असताना जर भौमितिक साधनं वापरली तर ती आकृती एक तर सुबक येते. हा तर ही एक बाब झाली. दुसरी गोष्ट म्हणजे ही जी साधनं आहेत ती कशी वापरायची हेही विद्यार्थ्यांना कळतं. उदाहरणार्थ कोण मोजायचा आहे तर कोण कसा मोजायचा हे जर तुम्ही फळ्यावर मोजून दाखवलं तर विद्यार्थी पण त्याच्या वहीतून कोण मोजताना तुमचीच अनुकरण करतात. हो, पण त्याबरोबर मला आणखीन एक जाणवलं आकृतींच्या बाबतीत की तुम्ही ज्या काही आकृत्या काढलेल्या आहेत त्या योग्य क्रमाने, योग्य वेळी अशा काढलेल्या आहेत असं मला जाणवलं. आणि शिवाय मला वाटतं तुम्ही फळ्यावर जे शब्द लिहिले त्यातले काही शब्द अधोरेखित केले. तर अधोरेखित करण्यामागे तुमचा उद्देश तिकडे अधिक लक्ष वेधण्याचा होता किंवा कसं? बरोबर आहे सर. जिथे जिथे अधोरेखन केलं त्यामुळे विद्यार्थी सावध होतो. हे काहीतरी महत्वाचं आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि आपल्याला जे काही सांगायचं आहे ते विद्यार्थ्यांच्या चटकन लक्षात येतं, ते त्यांना लगेच कळतं. त्यासाठी अधोरेखन महत्वाचं ठरतं. फलक लेखनाच्या बाबतीत सर्वात महत्वाचं आणि शेवटची कृती म्हणजे हे जे काही फलक लेखन तुम्ही केलेलं आहे हे विद्यार्थ्यांनी उतरून घेतलं पाहिजे. कारण त्यांच्या वहीत शेवटी राहणार आहे तेच राहणार आहे जे परीक्षेला उपयोगी पडणार आहे. हो, मी पण तसा प्रयत्न केला ना सर. जेव्हा माझं सगळं लिहून झालं, ज्या महत्वाच्या बाबी होत्या त्या मी विद्यार्थ्यांना सांगितलं का तुम्ही ही व्याख्या लिहून घ्या. आणि नुसतं लिहून घ्या असं सांगितलं नाही तर ते लिहितात की नाही यासाठी मी वर्गात फेरी सुद्धा मारली.
म्हणजे जे काही लिहिलं ते त्यांच्या वहीत गेलं की नाही हेही बघावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो. अच्छा, म्हणजे एवढी सगळी काळजी घेऊन तुम्ही हे फलकलेखन केलं होतं. तर मित्रांनो, फलकलेखन कौशल्याचे हे घटक लक्षात घेऊन जर आपण फलकलेखन केलं, काळजीपूर्वक फलकलेखन केलं, तर फळा हा शिक्षकाचा मित्र असतो असं जे काही म्हटलं जातं ते किती सत्य आहे, किती खरं आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि मित्र म्हणून खरोखरीच फळा शिक्षकाला खूप मदत करू शकेल. पण केव्हा? फलकलेखन या कौशल्याचे हे सगळे घटक आपण नीट समजून घेतले तर. धन्यवाद मॅडम.